हाय फ्रेंड्स, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमचे सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण 44 साईजचा पेपर कटिंग बघणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाऊजची चेस्ट साईज आहे 44 आणि ब्लाऊजची उंची आहे 16.5. हे झूम करून बघा, तो चार्ट दिला आहे तो मी. आता मी कशी मापं टाकायची हे तुम्हाला दाखवते. आता उंची आहे 16.5, तर 16.5 + 1 17.5. हे चार्टवर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. तर 17.5 घेतलं आहे, तर सगळं मी लिहून दिलं आहे चार्टवर, त्याचा स्क्रीनशॉट मारा. आता शोल्डर घेतो आहे आपण 5.5. 5.5वर शोल्डर मार्क केला आहे. मुंडा घेणार आहोत आपण. इथे लाईन साकून घ्यायची आहे. 44 छातीसाठी मुंडा घेणार आहोत. आता आपण गळा रुंदी घ्यायची आहे 2.25. 5.5 शोल्डर, गळा रुंदी 2.25 आणि पाव इंच आपण शोल्डर स्लोप घेते मी. शोल्डर स्लोप 1/2 इंच घेतलं आहे. त्याच्यापासून खाली 5.25 आपण मुंडा घेणार आहोत. मुंडा कधी 5.5 पण होऊ शकतो, 5.25 होऊ शकतो. आपण मुंड्याची घडी 9.5 आलेली आहे. मुंडा राऊंड तो बघायचा किती होतोय, त्याप्रमाणे आता मी 5.25वर घेतलं आहे, पण वर खाली करायला लागू शकतो. आता त्याच्यावर आपण चेस्टचं मेजर टाकणार आहोत. 11ची घडी येते, म्हणजे 11 + 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 12.5. 44 छातीचा म्हणजे 44 / 4. 11 + 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचं मेजर येतं आहे 37 इंचाची कंबर आहे, म्हणजे 9.25 + 1 इंच टक्सचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. असं म्हणजे पूर्ण 11.25वर आपण मार्क करणार आहोत. 37 इंचाची कंबर आहे म्हटल्यावर 2.5 इंच आपण त्याच्यात वाढवले 9.25मध्ये आणि हे जोडून घेणार आहोत. चेस्टचं मेजर आणि कमरेचं मेजर मी तुम्हाला कळाव म्हणून प्लेन पेपरवर दाखवलं आहे. तुम्ही वर्तमानपत्रावर कटिंग केलं तरी चालेल. आता आपण मुंडा टाकणार आहोत. झालं. आता मागचा गळा टाकणार आहोत. 11 इंचाचा गळा आहे. 11 + अर्धा इंच म्हणजे 11.5 इंचावर आपण गळ्याचं मार्जिन घेतलं आहे आणि गळा रुंदी घेतली आपण 2.25 इंच. आता ते आपण जोडणार आहोत. जोडून घेतलेलं आहे आणि राऊंड गळ्याचा शेप आपण देणार आहोत. मी हातानेच देते तुम्हाला हे दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी दाखवलं आहे. प्रॅक्टिस झाली की हाताने पण तुम्ही देऊ शकता. आता तुम्ही इथे कोणतेही गळे देऊ शकता. मी राऊंड गळा दाखवलं आहे. 11 इंचाचा गळा आहे पाठीमागचा. थोडासा बाहेरनं आपण शेप देऊ शकतो. मला हाताने प्रॅक्टिस झाली आहे, त्यामुळे मी हाताने देते. आता इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये तिरकी रेष घ्यायची आहे. वरून सेम आहे, पण आतल्या बाजूला अर्धा इंच. आता 1.25 इंच आपण इथे घेणार आहोत बाहेरचा मुंडा आणि सेंटरला इथे मार्क करणार आहोत घडीच्या आणि तिथून आपण हा बाहेरचा मुंडा काढणार आहोत. हातान सवय झाली मला. आणि इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि परत थोडं 1-1.5 इंच आतमध्ये असं आपण शेप द्यायचा. मार्किंग करून घ्यायचं आणि खाली अर्धा इंच घ्यायचं. आता हा मी तुम्हाला मार्क केला आहे 1.25 इंच. तिथे शेपरने दाखवलं आहे, आर्महोल शेपरने दाखवलं आहे. आपण थोडासा आतून घ्यायचा. त्या हाताने सवय झाली आहे मला, त्यामुळे मी तसं दाखवते. आणि इकडे खाली अर्धा इंच खाली जायचं. चेस्टच्या लाईनकडे अर्धा इंच खाली जायचं. बरोबर. आता आपल्याला तयार मुंड्याची घडी आहे 19चा पूर्ण मुंडा आहे म्हटल्यावर वरची शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडून शिलाई मार्जिन आपण बाहेरची पण सोडून असं टेप फिरवत जायचं. 9.5ची घडी आपल्याला पाहिजे. 19चा पूर्ण मुंडा आहे म्हटल्यावर 9.5ची त्याचा निम्म म्हणजे 9.5 झाले. म्हणजे 9.5 कुठपर्यंत येतं. आपण आतून शिलाई करतो ना, तिथे मी टेप ठेवले. असं 9.5 मोजत जायचं. तर हे 9.5 इथे आले. आता तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. जो मार्क टाकला आहे तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे मला इकडे 1/5 इंच चेस्टचा भाग बाहेर जास्त आला आहे, तो मी कट केला. म्हणजे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे, किंवा मग आपल्याला मुंडा थोडा वर घ्यायला लागला असता. असा आपल्याला मुंडा वर खाली करावा लागतो. हे मुंडा मी 9.5 इंच मोजूनच घेतला.
आता हे गळ्याच्या साईडने आपण मधल्या भागाकडनं 4 इंचावर बॅक टक्स घेणार आहोत. उभा मी 5 इंच घेतला आहे. हा मोठ्या साईजचा उंचीचा ब्लाऊज आहे. टक्स 5 इंचाचा घेतला. दोन्ही साईडने अर्धा इंचावर मार्क केलं. अर्धा इंचावर. हे ऑड माप येतं जरा 44 छाती आणि 6.5 16 उंची, म्हणून तुम्हाला हे पेपर कटिंग दाखवलं आहे. आता आपण इकडे 1.5 इंच कमरेच्या साईडला वर घेणार आहोत आणि टक्सकडनं एक लाईन टाकणार आहोत तिरकी. बरोबर, म्हणजे आपण चेस्टमध्ये 1.5 इंच कमी केलं आणि कमरेचा भाग आहे असाच घेतला आणि मुंड्याचा आपण हा शेप दिला. म्हणजे मुंडा 9.5 कसा मोजायचा हे कळलं तुम्हाला. ते परफेक्ट आहे. माझे शोल्डर कधीही उतरत नाहीत आणि मुंड्यामध्ये कधीही माझ्या झोळ येत नाही. हे माझं आजपर्यंतचं 24 वर्षाचं परफेक्शन आहे ब्लाऊजमध्ये, की शोल्डर कधी माझे ड्रेसचेही उतरत नाहीत आणि ब्लाऊजचेही उतरत नाहीत. तुम्ही माझ्या पद्धतीने शिवून बघा. 44 छातीचे काहींची उंची जास्त असते, त्यांना 16.5 उंची घ्या. तयार उंची 16.5 आहे. आता हे मी दाखवलं आहे त्याप्रमाणे पाठीमागचा भाग सगळा कटिंग करते. मुंड्याचा शेप माझ्या पद्धतीने देऊन बघा. मी चेस्टच्या साईडने फक्त 1.5 इंच कमी केला आहे. हे तुमच्यासाठी नाही तर मी वर्तमानपत्रावरच पेपर कटिंग करते. आता ह्या कस्टमरचं पेपर कटिंग मी ठेवून देणार. तिचे 4 ब्लाऊज शिवायला आलेत. ह्या पेपर कटिंगवरच मी शिवून देणार. आता हे टक्सचा पण भाग आपण हे कटिंग नॉच देणार आहोत. म्हणजे कटिंगच्या वेळेला आपण टक्स पण हे करू शकतो. पुन्हा मारायची गरज नाही. मध्ये एक सेंटर नॉच द्यायचा आणि बाजूचे अर्धा इंचाचे ते पण द्यायचे आणि 5 इंचावर जिथे आपण हे केलं आहे तिथे एक छोटा नॉच द्यायचा. हे आपलं बॅक भाग तयार झाला आहे. किती पटकन 13-14 मिनटातच मी तुम्हाला हे पेपर कटिंग दाखवलं आहे. ह्याच्यापेक्षाही फास्ट करू शकते. हे बघा 16.5 + 1 17.5 ही उंची आहे. ह्याच्यापेक्षाही मी फास्ट करू शकते, पण ते रेकॉर्ड करताना मला घ्यावं लागलं आहे असं. आता दुसरा पेपर घ्यायचा, मोठा पेपर घ्यायचा. वर्तमानपत्राची घडी मोठी असते म्हणून त्याच्यावर भाकण प्रिन्सेस कटचा आपण बाहेरून कापतो. खालीहून उंची वाढवतो 1 इंच आणि बाजूने आपल्याला 3 इंच जास्त कापड लागतं. आता खालच्या बाजूने 1-1 इंचावर मी मार्क करते. खालून 1 इंच उंची वाढवायची आपल्याला आणि गळपट्टी साईडने आपल्याला अर्धापेक्षा थोडीशी कमी तेवढं आपल्याला सोडायची. अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी मी सोडले गळ्याच्या साईडनी आणि खाली 1 इंच वाढवले. पुन्हा बघून घ्या झूम करून. आणि बाहेर पूर्ण आउटलाईन पेपरची मी पाठच्या भागाची काढून घेते. खालच्या पेपरची घडी कमरेकडच्या साईडने 3 इंच जास्त पाहिजे आणि चेस्टच्या साईडने 1 इंच जास्त पाहिजे. एवढा तुमचा पेपर पाहिजे. हे वर्तमानपत्रावरच आपल्याला त्यामुळे कटिंग करता येतात. आणि गळ्याकडच्या साईडने मी गळ्या रुंदीचं पण मार्किंग घेतलं आहे. आता पुढचा गळा आहे माझा 7.5 + अर्धा इंच म्हणजे 8 इंचावर मार्क करणार आणि गळा रुंदी घेणार मी खालून 3 इंच. 1.5 इंच माझी 1.5 इंचापेक्षा थोडी जास्त गळपट्टीला गेली आणि वरून मी जोडणार आणि त्याला गळ्याचा शेप देणार. तुम्ही थोडं झूम करून बघू शकता जर तुम्हाला नीट कळलं नाही तर. आता इथे आतमधून आपण मुंड्याचा शेप देणार आहोत. अर्धा इंच आतमध्ये मुंड्याचा शेप द्यायचा. कसा दिलाय बघून घ्या. मला हातानंच द्यायची सवय झाली आहे. आता 11.5 आपण मिडल पॉईंट देणार आहोत. टक्सचा पॉईंट देणार आहोत. जिथे आपल्याला बस्ट पॉईंट हा जोडला जातो तो आपण देणार आहोत आणि तिथे उभी आणि आडवी अशी रेष आपण प्लस साईन करून घेणार आहोत. हा बस्ट पॉईंट झाला. आता मुंड्यातनं एक रेष तिकडे गेली आणि खालच्या बाजूने आपण 3.5 इंचावर मार्क करणार आहोत आणि चेस्टच्या साईडनी आपण 4.25 इंचावर म्हणजे 4 इंचावर मार्क केलं. 1.5 इंच सोडून आपण मार्क केलेला आहे तो.
मधला जो मार्क टाकला आपण बस पॉईंटचा तो कमरेकरच्या साईडनी 4 इंचावर टाकला. 5 इंच शिलाई मार्जिन धरली तर 4.25 इंचावर आणि हे जोडून घेतलं आहे आपण. मध्ये 3 इंचाची आपण गॅप टाकली. चेस्ट कटच्या साईडनी 1 इंचावर घेतलं आहे आणि इथे जे 3 इंच आपण मध्ये वाढवलं ते बाजूला परत 3 इंच वाढवलं आणि वरचं 1 इंच वाढवलेलं आणि खालचे 3 इंच असं जोडून घेतलं आहे. खाली 1.5 इंच मी घेतलं होतं इथे. आता हे मोजायचं आहे आपल्याला किती आलं आहे, तर माझं 7 इंच आलं आहे. तेच आता ह्या शेपवर 7 इंच कुठे येतं आहे तिथे मार्क करायचं. बरोबर 7 इंच कुठे येतं आहे आणि पाठीमागच्या भागाची घडी घ्यायची आणि ती इथे लावायची आणि त्याच्या खाली 5 इंच मार्क करायचं. थोडी शिलाई मार्जिन घेऊन ठेवायची आणि जिथे हे 7 इंच आलं आहे आणि तिथे मार्क केलेलं आहे जोडून घ्यायचं. हे कापड खालचं जादा आहे कटिंग आपल्याला, ते नको आहे आपल्याला. कारण ज्या वेळेला आपण हा बस पॉईंट जोडू आणि इथे आपण अर्धा इंच मधलं कापड सोडून द्यायचं, अर्धा इंचावर शेप द्यायचा म्हणजे तिथे आपली चूण येत नाही. जिथे आता मी तिरकी रेष मारली, आता हे मिडलला आपण कापून घेणार आहोत आणि जिथे बस पॉईंट दिला आहे तिथे आपण मार्क नॉच देणार आहोत. थोडा व्हिडिओ झूम करून बघितलात तरी चालेल. मी आतला मुंडा कट केला आहे त्याच्यावर कट करते. तिरकी रेष घेतली ही आणि पुढचा गळा. हा आपला प्रिन्सेस कटचा गळ्याकडचा भाग झाला. आता हा बस पॉईंटचा नॉच द्यायचा आहे आपल्याला कारण तिथून आपण जोडणार आहोत हा प्रिन्सेस कट. आता हे आपण 3 इंच सोडलेलं आहे. 1.5 इंच स्ट्रेट घ्यायचं खालून पहिलं आणि मग शेप द्यायचा. आता हे खालची आपण जी नको असलेलं जे जादा होतं ते काढून टाकलेलं आहे. आता ही तिरकी रेष जिथे मारले तिथे कट करायचं आहे आणि वरच्या बाजूने आणि प्लस मध्ये अर्धा इंच सोडलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे. हे इथे आपण वरून मध्ये अर्धा इंच मुंड्याकडनं सोडलं होतं, शेप दिला होता. आता आपण हा मधला नॉच द्यायचा आहे. इथून आपण प्रिन्सेस कट जोडतो आणि हे कापड आपलं तंतोतंत बरोबर जुळतं, वर खाली अजिबात येत नाही. हा पाठीमागचा भाग. आता हात कटिंग हा पुढचा भाग. हे 2 भाग झाले पुढचे. आता आपल्याला हात कटिंग करायला मुंड्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन वरती सोडायची आणि मुंडा मोजायचा. कितीची घडी हवी आहे, 11.5ची घडी येते. आता फोल्डिंगचं कापड घ्यायचं. कापडच शब्द येतो मला, पेपर आहे. आता 9 इंचाचा हात पाहिजेत म्हणजे 10 इंच उभं, 9 + 1 शिलाई मार्जिन धरून परत 10 इंच इथे मार्क करायचं आणि 3.5 इंचावर कॅप हाईट द्यायची. आता मुंड्या कॅप हाईटचं मेजरमेंट आहे 7.25 इंच. तिथलं पण कॅप राऊंडचं मेजरमेंट घ्यायचं आणि मग खाली दंडगेर घ्यायचं. आता इथे 1.25 इंच सरळ घेऊन खाली शेप द्यायचा तिरका. हा असा तुम्हाला हातानंच मेजरमेंट करण्यापेक्षा असा तिरका शेप देता आला पाहिजे. 6.25 इंच दंडगेर आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही पूर्ण 11.5चीच घडी माझी जुळती आहे. इथे बघायचं 11.5 येतं आहे का, 11.5 12.15 आलं तरी चालेल. माझं 11.5 बरोबर 12.15 येतं आहे. त्याला आता हे जोडून घ्यायचं म्हणजे पूर्ण आपल्याला हात बसवताना हे पुरला पाहिजे हाताकडचा भाग. आता हे कटिंग करून घ्यायचं पूर्ण ह्याच्यावर, सेंटर नॉच द्यायचा. मग आता ह्याला तुम्हाला 1.5 इंचाचं 1.5 मीटरचं अस्तर लागेल ह्या ब्लाऊजला. आता हा आपण मुंड्याकडचा शेप द्यायचा आहे एका साईडला. तुम्ही ह्या पद्धतीने शिवून बघा, कुठेही मुंड्यात जोळ येणार नाही. शोल्डर एक सुतभर पण सरकणार नाही. नऊ इंचाची बाई आहे ही. पूर्ण पेपर कटिंग प्लेन पेपरवर खास तुमच्यासाठी दाखवलं आहे. 44 साईजचं एवढं परफेक्ट कटिंग कोणीही दाखवणार नाही. प्लस तुम्हाला 16.5 उंची आहे. हायटेड आहे कस्टमर, त्यामुळे उंची पण जास्त आहे ब्लाऊजची. हे पूर्ण पेपर कटिंग आणि कसं मी पुढचा पहिला चार्टही दिला आहे, तो लिहिलेला हा चार्ट बघा झूम करून, त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि मग पेपर कटिंगला सुरुवात करा. कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू.